गेल्या 21 वर्षापासून पंढरपुरातील सहकार मंडळाच्या वतीने महाआरतीचे आयोजन केले जाते। लाडक्या गणपती बाप्पाची महाआरती वारकरी सांप्रदायिक संत मंडळीच्या साथीने शेकडो महिला आणि पुरुष एकत्रित करतात। 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणाऱ्या गणरायाची सेवा अनेक भक्त भाबड्या भावनेने सहकार मंडळात करताना दिसतात। पंढरीचा नवसाला पावणारा महाराजा अशी सहकार मंडळाच्या गणरायाची ओळख आहे। त्यामुळे पंढरपुरातील सहकारची महाआरती पाहण्यासाठी हजारो भक्त येतात। 56 भोगांचा नैवेद्य या निमित्ताने परिसरातील महिलांकडून सहकार मंडळाच्या गणपतीला चढवला जातो। त्यामुळे एरवी टाळ मृदुंगाच्या निनादात गजबजणारी पंढरी नगरी सहकारच्या महाआरतीच्या निमित्ताने गणरायाच्या जयघोषात दुमदुमताना दिसून येते। सहकार मित्रमंडळाची महाआरती आज संपन्न झाली आहे। आपल्यासोबत सहकार मित्रमंडळाची महाआरती आयोजन करणारे आयोजक आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या महाआरतीचं नक्की काय महत्त्व आहे। काय सांगाल, ही महाआरती किती वर्षापासून करताय आणि काय महत्त्व आहे? सन 2004 सालापासून मंडळाचे माजी अध्यक्ष ऋषिकेश उत्पात यांच्या संकल्पनेतून या महाआरतीला मंडळाच्या वतीने सुरुवात झाली। 56 भोग महाप्रसाद व हजारो महिला गणेश भक्तांच्या उपस्थितीमध्ये ही महाआरती संपन्न होते। आणि या महाआरतीचं एक वैशिष्ट्य असं आहे की सलग गेली 21 वर्ष एकच यजमान हरिभक्त परायण श्री वसव चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या शुभ हस्ते ही महाआरती पार पडते व सर्व महाराज लोक, हरिभक्त परायण सर्व संत, सर्व महाराज लोक या आरतीसाठी उपस्थित राहून मंडळाला आशीर्वाद देतात व हजारो महिला गणेश भक्त या महाआरतीसाठी उपस्थित असतात। या 10 दिवसाच्या गणेशोत्सवामध्ये कोणकोणते उपक्रम आपण हे करतो? गणेशोत्सवाची सुरुवात झाल्याबरोबर सुरुवात होते ती रक्तदान शिबिरानं। या रक्तदान शिबिरामध्ये 100हून अधिक मंडळाचे कार्यकर्ते रक्तदान करतात। तसेच महाआरोग्य शिबिर, जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या हाडांची ठिसूळता, रक्त तपासणी, ब्लड प्रेशर याची तपासणी करून त्यांना योग्य सल्ला देणं हे मोफत काम या मंडळाच्या वतीने केलं जातं। तसेच 3 दिवसानंतर ज्यावेळी महाआरती संपन्न होते, महाआरती संपन्न झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी नेत्रदान शिबिर, नेत्ररोग तज्ज्ञ इथं येऊन ज्यांना नेत्रदान करायचं आहे त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतात किंवा ज्यांना डोळ्याची तपासणी करायची आहे मोफत नेत्र तपासणी या ठिकाणी संपन्न केली जाते। तसेच ज्यांना कलागुणांना वाव देण्यासाठी कलापिनी संगीत विद्यालयातील 100हून अधिक तबलावादक या ठिकाणी सामूहिक तबलावादन केलं जातं मंडळाच्या वतीनं आणि त्या कलापिनी संगीत विद्यालयातील 100हून अधिक तबलावादन श्री गणरायासमोर तबलावादनाची सेवा संपन्न करतात। आपण बघितलं तर सहकार मित्रमंडळाच्या वतीने 10 दिवसाच्या गणेशोत्सवामध्ये अनेक उपक्रम राबवले जातात। रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल, नेत्र तपासणी शिबिर असेल, अशी विविध उपक्रम या सहकार मंडळाच्या वतीने राबवले जातात। दत्तात्रय देशमुख, राज्य बुलेटिन न्यूज, पंढरपूर।